नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचं वागणं कसं आहे हा तर चर्चेचा विषय आहेच, पण स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कसे वागतायत त्यावरही चर्चा होते. महाराष्ट्रात कायम एका ठराविक काळानंतर कुठले ना कुठले राज्यपाल किंवा त्यांची कारकीर्द ही काही ना काही वादात अडकलेली आहे. तसा एक इतिहास आहे, अनुभव महाराष्ट्राचा तसाच आहे. आत्ताचे जे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी हे स्वतःला लोकप्रिय नेते म्हणवतात, ते आहेतही. त्यांचा एक रुतबा त्यांच्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे, पण ते सध्या राज्यपाल आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत राज्याचे. त्यांच्या चौकटीत कार्यक्षेत्रात ते राहावेत अशी अपेक्षा ही सत्ताधाऱ्यांना आहे, पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय. म्हणून मग अधूनमधून राजभवन विरुद्ध मंत्रालय असा वाद नेहमीच होतोय. सध्या तर राज्यपालांच्या पत्रांवरून सुद्धा वाद होतोय. अशाच वेगवेगळ्या वादांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. निमित्त आहे ते राज्यपालांनी त्यांच्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीनिमित्त जे कॉफी टेबल बुक काढलेलं आहे जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक खोचक पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलं, त्यावरती उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रत्युत्तर पत्रातूनच दिलं. तोही वाद अगदी केंद्रीय गृह खात्यापर्यंत गेला. म्हणजे काय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालांना दोन शब्द सुनावलेच की निधर्मवाद किंवा धर्मनिरपेक्षता यावरून राज्यपालांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पत्रातून जी बाहेर आली ती काही केंद्र सरकारला, त्यातला त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुचलेली दिसत नाही. तोच धागा पकडून सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चर्चेत आहेत. सत्ताधारी त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत का? कारणही तसंच आहे. कारण राज्यपाल नियुक्त 12 आमदारकीच्या जागांसाठी मुहूर्त निघत नाहीये. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 नावांचा प्रस्ताव येतोय की राज्यपालांना केवळ निवडणूक घ्या, 12 नावं भरा असा प्रस्ताव जातोय. हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्यातल्या त्यात राज्यपाल नियुक्त कोट्यातून जे वेगवेगळे निकष आहेत त्या निकषांनुसार आमदार भरती ही होणार आहे की राज्यपाल त्यामध्ये कोलदंडा घालतील ही सुद्धा चर्चा आहे. एकूणच अशा अनेक वादांवर आणि चर्चांवर आज आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार त्याचबरोबर प्रवक्ते हेमंत टकले आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार प्रवक्ते ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आहेत. तसंच आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती हेमंत टकले यांच्यापासून, कारण निमित्त अगदी तात्कालिक आहे, ताजं आहे. शरद पवारांनी राज्यपालांना जे पत्र लिहिलेलं आहे ते अनेक अर्थानं उद्बोधक आहे. या अर्थानं की जनराज्यपाल ही संज्ञा किंवा ही टर्म, ज्या पुस्तकाचं त्यांचा शीर्षक आहे ती टर्म जनराज्यपाल ही राज्यघटनेत नाही याची आठवण शरद पवारांनी राज्यपालांना करून दिली. आणि ती आठवण करून देताना साहजिकच राज्यपाल आपली मर्यादा किंवा त्या पदाची प्रतिष्ठा किंवा आपलं कार्यक्षेत्र विसरले की काय असा बोध त्यातून व्हावा यासाठी हा शरद पवारांचा पत्रप्रपंच होता असं अनेकांना वाटतंय. हेमंत टकले. विषय तुम्ही खूप चांगला घेतला आहे या चर्चेमध्ये. महाराष्ट्राचं राज्यपालपद हे ज्याची जी परंपरा आपण सांगितली त्यामध्ये काही ठळक नावं आपल्याला आजही एअर मार्शल लतीफ असतील किंवा अलेक्झांडर असतील अशी नावं आपण तोलामोलाची जेव्हा घेतल्यानंतर आणि जेव्हा ह्या राज्यपालांची महाराष्ट्रासाठी नियुक्ती झाली तेव्हासुद्धा एक कुठल्या तरी सक्रिय राजकीय मुख्यमंत्र्याची आता उतारवयामध्ये राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात येण्याची
जी नेमणूक होती त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण पूर्वीची त्यांची जी काही संकल्पना असेल किंवा जी काही बांधिलकी असेल, मग ती संघाशी असेल, भाजपाशी असेल, ते सगळं आपण गृहीत धरू. पण एकदा राज्यपाल म्हणून तुम्ही या राज्याचे प्रमुखपद, ज्याला एका दृष्टीने कॉन्स्टिट्युशनली सुद्धा राज्यपाल पद हे मुख्यमंत्र्याच्या पेक्षा वरचं, म्हणजे राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर असं जसं दिल्लीतलं आहे तसं राज्यामध्ये राज्यपालाचं पद आहे. त्यामुळे त्याचा एक आब राखणं हे राज्यपालाचं कर्तव्य आहे. आपण बरोबर आहे, आपण म्हटलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या पहिल्याच शपथविधीमध्ये काही मंत्र्यांनी शपथ घेताना जो मजकूर आहे त्याच्या बाहेर जाऊन काही बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा राज्यपालांनी त्यांना तिथे रोखलं होतं. त्यामुळे त्यांनी घटनेचा आदर करण्याची कामाची सुरुवात करताना केली, असं एक सकृतदर्शनी चित्र तयार झालं होतं. पण त्याच्यानंतर जे सगळं झालं ते आपण बघतोय की राज्यपाल जिथे राहतात ते राजभवन हे राज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र असतं आणि काही अधिकार घटनेने राज्यपालांना दिलेले आहेत. कुठल्या क्षेत्रात राज्यपालांनी अधिक लक्ष घातलं पाहिजे, मग ते आदिवासीचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, सगळ्या विद्यापीठांचे ते कुलगुरू असतात. त्यामुळे घटनेने जे काही काम नेमून दिलेलं आहे त्याच्याबद्दलची एक स्पष्टता त्याच्यामध्ये केलेली आहे. पण त्याच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी करावं अशी अनेक जणांना उर्मी असते. ती आपली लिडरशिप त्या दृष्टीने व्हावी आणि ते सोयीचं होतं महाराष्ट्राच्या दृष्टीने. कारण दिल्लीतल्या केंद्र सरकारचा एक पक्ष आहे आणि इथे महाविकास आघाडी आहे. त्याच्यामुळे इथे कुठेतरी एक दोघांमधलं अंतर जे पडतं त्याच्यासाठी एक हक्काचा भोज्जा लागतो, तो नकळत ह्या राज्यपालांनी उपलब्ध करून दिला होता. म्हणजे मला वाटतं राजभवन न राहता ती एक चावडी झालेली होती. आणि त्यामुळे आज सकाळीच मगाशी आपल्या चॅनलवरच मी बघितलं, वीज दरवाढीबद्दल काहीतरी एक शिष्टमंडळ केलं. काल देवळं बंद आहेत म्हणून एक शिष्टमंडळ केलं. म्हणजे राज्यपाल एका अर्थाने समांतर राज्याचं प्रशासन प्रमुख म्हणून काम करायला लागलेत की काय अशा पद्धतीचं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी कालावधीमध्ये ह्या राज्यपालांनी काय काय केलं याचं कॉफी टेबल बुक, कालपासून मी मराठी भाषा विभाग प्रयत्न करतोय शोधण्याचा. कॉफी टेबल बुकला पर्यायी मराठी शब्दच मला महाराष्ट्रात आत्तापर्यंत सापडत नाहीत. एक गोष्ट आहे, कोश्यारी भाषण जेव्हा दोन्ही सभागृहांच्या संयुक्त ह्याच्यात करतात तेव्हा त्यांनी संपूर्ण भाषण मराठीत केलं होतं. हा त्यांचा एक प्लस पॉईंट आपण धरू, पण तो विषय बाजूला ठेवू आपण आत्ता. परंतु जे त्यांच्याकडे कोणीही जाऊ शकतं याला आपण म्हणतो, त्यांच्याकडे सिनेमातले लोक जातात, त्यांच्याकडे मंदिरांचे पुजारी जातात. हे चाललंय काय हे कळायलाच मार्ग राहिलं नाही. आणि त्या सगळ्याचं एक कॉफी टेबल बुक असं सचित्र प्रकाशन जे महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने तयार होतं आहे त्याच्यावरही आपल्याला आक्षेप नाही. पण जनराज्यपाल ही अस्तित्वात नसलेली पदवी स्वतःला बहाल करून आपण काय करतो आहोत याचं भानसुद्धा त्यांनी ठेवू नये. त्यामुळे राज्यपाल पदाची जी एक आब आहे, जो एक आदरयुक्त त्याचा सगळा प्रभाव असायला असतो, जो महाराष्ट्राने खूप चांगल्या लोकांकडून अनुभवला आहे, त्या दृष्टीने हे चित्र थोडंसं काहीतरी विचित्र होतं. आणि दुर्दैवाने विरोधी पक्षाला असं वाटतंय की आपलं हे हक्काच्या ठिकाण आहे जिथे जाऊन आपण आपल्या सगळ्या तक्रारी मांडल्या पाहिजेत. हेही चुकीचं अशासाठी आहे की तुमच्या काहीही प्रश्न असतील, मग ते मधल्या कोविडच्या काळातल्या असतील किंवा इतर बाबतीत असतील, त्या सगळ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे येऊ शकता, बोलू शकता. राजकीय प्रश्न असतात ते तसे सोडवायचे असतात. आणि त्यामुळे या राज्यपालांच्या मनामध्ये काय होतं, बरेच वेळेला आपणही महाराष्ट्रातलं पाहिलं, सुशीलकुमार शिंदे राज्यपाल होते आंध्र प्रदेशचे, वसंतदादा पाटील राज्यपाल होते राजस्थानचे, पण त्यांचं मन काही तिथे रमत नव्हतं. त्यांना सक्रिय राजकारणात परत यायचं होतं. म्हणजे एका दाराने बाहेर पडलेल्या राजकारणातून पुन्हा दुसऱ्या दाराने प्रवेश करण्याची मधली सोय, म्हणजे ते ट्रान्झिट पिरियड ह्या लोकांसाठी आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती असते. म्हणजे एक फ्लाईट आपल्याला जेव्हा घ्यायला लागते लांबची, तेव्हा मध्ये कुठेतरी एक विसावा असतो, तिथून पुन्हा या राज्यपालांना आपल्या राज्यात परत काही राजकीय महत्त्वाकांक्षांनी जायचं आहे की काय अशी सगळी परिस्थिती असताना ते ज्या पद्धतीने पत्रव्यवहार करतायत,
सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी अशा प्रकारचं पत्र लिहिणं, तसं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासून मैत्रीचा हात त्यांच्या पुढे केलेला होता. त्यामुळे या सगळ्या वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता आपण त्यांच्या बाजूनेही सकारात्मक पाहिजे. त्यांची भूमिका ह्या राज्याचे ते पेरंट आहेत, गार्डियन आहेत, अशा स्वरूपाची पाहिजे. ती सोडून ते एक कुठली तरी भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे. माणूस बदला असं म्हणणं काही प्रत्येक वेळेला योग्य नाही, परंतु ह्या सगळ्या चौकटी असताना आपण स्नेहबंध चांगले कसे होतील आणि राज्याला उपयुक्त कसे ठरतील या दृष्टीने काम करण्याची अपेक्षा असते. राज्यपाल पद हे फार महत्त्वाचं आहे, त्याची कामंही अतिशय महत्त्वाची आहेत. समाजातल्या ज्या लोकांना आवाज नाही त्यांच्यासाठी राज्यपालांनी काहीतरी करावं, शिक्षणासाठी काहीतरी करावं, प्रगतीसाठी काहीतरी करावं आणि त्या दृष्टीने त्या त्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर जर ते बोलत असते तर त्याचा महाराष्ट्राला अधिक फायदा झाला असता. वैज्ञानिकांबरोबर बोलले असते, मेडिकल प्रोफेशनमधल्या लोकांबद्दल बोलले असते, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबर बोलले असते आणि मग कॉफी टेबल बुक काढलं असतं तर त्याला एक वेगळं रूप आलं असतं. परंतु त्यामुळे दुर्दैवाने ते घडलेलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही सगळ्यांनी त्यांचं एकमेकांशी समोरासमोर बसून यातून मार्ग काढावा आणि महाराष्ट्राची जी एक उच्च परंपरा आहे राज्यपाल पदाची ती चालू ठेवावी अशीच मला त्यांना विनंती करावीशी वाटते. ठीक आहे. माधव भंडारी, हा एक विषय आहे की राज्यपालांनी मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. त्यामध्ये मंदिरं, देवळं, धार्मिक स्थळं उघडा, का उघडा हेही सांगितलं आणि तुम्ही सेक्युलर कधीपासून झालात हेही विचारलं. ती संधी हेरत शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. ते पत्र राज्यपालांच्या विरोधात पत्र होतं की बघा तुमचे राज्यपाल राज्यात काय करतायत, कुठला पायंडा घालतायत. आजही शरद पवारांनी कॉफी टेबल बुकचं निमित्त हेरून हे पत्र लिहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय हा जो पत्रप्रपंच आहे हा सुद्धा एक दबावतंत्राचा भाग आहे राज्यपालांवरती? यानं त्या निमित्तानं राज्यपालही कुरघोडी करत असतील तर मग आम्ही सुद्धा कुरघोडी करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. एकतर या राज्यपालांनी कुरघोडी करायचा प्रयत्न कधी केला असं फारसं झालेलं नाही. आपल्याकडे कसं आहे, पवार साहेबांचं आणि महाराष्ट्रातल्या प्रसिद्धी माध्यमांचं एक विशेष नातं आहे. एक महाराष्ट्रातल्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये पवार भक्त नावाचा एक वर्ग आहे आणि पवार साहेबांनी काही केलं की त्याच्यावरती पुढचे 2-3 दिवस चालवत ठेवण्याची सगळी जबाबदारी ही या वर्गावर असते आणि त्या पद्धतीने ते चालवत असतात. आत्ताचे प्रकार त्यातलाच आहे. मुळामध्ये जनराज्यपाल या शब्दाबद्दल आक्षेप असेल तर असे अनेक शब्द वापरले जातात की जे पूर्णपणे आपल्या संविधानाच्या तत्वाच्या विरोधात आहेत. जाणता राजा, स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणं विद्यमान नेत्याने, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं तर त्यावेळेला म्हटलं होतं, त्यामुळे शिवाजी महाराजांचा उल्लेख जाणता राजा केल्याने फरक नाही पडत. पण जेव्हा एखादा नेता आज 21व्या-22व्या शतकामध्ये स्वतःला जाणता राजा म्हणून घेतो भारतामध्ये, तेव्हा भारताच्या संविधानाने राजा ही पद्धतीच नाकारलेली आहे. संस्थानं बरखास्त केली, राजे बरखास्त केले, त्यांचे दणखे बरखास्त केले, त्यांच्या सवलती बरखास्त केल्या, सगळं केलं. राजेशाही नाकारली आणि लोकशाही स्वीकारली. तरीसुद्धा स्वतःला राजा म्हणून घेण्याची हौस जेव्हा एखादा नेता दाखवतो तेव्हा या संविधानाचं जे मूळ तत्व आहे तेच त्या नेत्याला मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे अशा शब्दांबद्दल इतका श्लेष काढणं आणि त्या शब्दांबद्दल बोलत राहणं ह्याच्यामधून काही फार साध्य होण्यातला भाग नाही. आणि विशेषतः ज्या कॉफी टेबल तुम्ही समर्थन करताय का जनराज्यपाल या शब्दाचं? तुम्ही समर्थन करताय का? टकले साहेब, आपण भाषण केलं की नाही बोललो आपल्यामध्ये काही? जनराज्यपाल म्हणताय जनराज्यपाल असा उल्लेख राज्यपालांनी करावा का करू नये करत असताना हा प्रश्न आहे फक्त. आपलं भाषण तुम्ही चुकीचं बोललेलं नाही. आपल्याला कुठेही अडवलं नाही. मला 50 प्रश्न विचारता आले असते. नाही, तुम्ही खूप चुकीचं बोलत होतात. मी तुम्हाला 50 प्रश्न विचारू शकलो. मी उत्तर द्यायला तयार आहे ना. संघाच्या संस्कारामध्ये आपण त्यांना प्रश्न विचारूया.
जनराज्यपाल घटनात्मक प्रमुखानं स्वतःला म्हणून घेणे हे योग्य आहे का? जनराज्यपाल हा शब्द जेव्हा बरोबर आहे ही का नाही? टर्म हे बोला किंवा हा नाही. शब्द संविधानात राज्यघटनेत नाहीये. तुम्ही कसल्या गोष्टी सांगताय, जाणता राजा वगैरे? हे पथ्य मी पाळतो. प्लीज कंटिन्यू. माधव भंडारी प्लीज कंटिन्यू. नाही, आपण चर्चा करणार आहोत की दुसऱ्याचा आवाज बंद करणार आहोत? जनराज्यपाल नेमकं तंत्र हा काय जो आहे? शब्द किंवा टर्म तुमचं ही तंत्र राज्यघटनेत सांगा, आहे मी त्या का? पद्धतीने आणि ती बोलतो. घटनात्मक प्रमुखाने नाही, त्या मला पदावर तुमचं तंत्र कार्यरत सांगा, मी असताना त्या पद्धतीने लावावी बोलतो. का हा विषय. आशिष ज्या वेळेला आपण टकले साहेबांना पहिल्यांदा पूर्ण भाषण करायची संधी दिली, मी माझा विषय मांडत असताना मला मध्ये कोणी बोलता कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवी होती. ठीक आहे ना, बोला बोला, पण माझ्या प्रश्नाचं तर उत्तर पण द्या. हे शिष्टाचार पाळण्याची तयारी काँग्रेस राष्ट्रवादीची कधीच नसते, आणि जर शिष्टाचार पाळण्याची तयारी नसेल तर मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर द्यावी लागतील. हा प्लीज कंटिन्यू. हो, द्या उत्तर द्या. मी जनराज्यपाल या शब्दाचं काही समर्थन केलेलं नाही. मी कशाला समर्थन करू? जनराज्यपाल या शब्दाने काही व्यक्तच होत नाही. जनराज्यपाल हा शब्द पूर्वी कोणी वापरला नव्हता, ह्याच्यानंतर कोणी कशाला वापरणार आहे? त्यामुळे जनराज्यपाल या शब्दाबद्दल काहीही वाटण्याचं काही कारण नाही. आणि जनराज्यपाल शब्द कोणाला नाही आवडला तर ती त्या व्यक्तीची भावना आहे, त्या व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. जेव्हा एखादा शब्द संविधानात नाही म्हणून आपण वापरण्याबद्दल आक्षेप घेतो, तेव्हा अशा तऱ्हेचे आक्षेप अनेक शब्दांबद्दल घेता येतील हे मी आपल्याला सांगितलं. आणि टकले साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये राज्यपालांनी काय काय केलं पाहिजे ह्या खूप गोष्टी सांगितल्या. मला ऐकूनही बरं वाटलं. म्हणजे एका बाजूला ते म्हणतात की राज्यपालाची भूमिका काय म्हणतात ते पॅट्रनची असावी, पितामह असावे, बरोबर ना? म्हणजे त्यांना कदाचित त्यांना मराठीतला पालक शब्द अपेक्षित असावा. कॉफी टेबल बुकला मराठी शब्द नाही सापडला, पण पेट्रनला कदाचित पालक हा शब्द लागू पडला असता. मराठीत आहे शब्द त्याला. आणि जर त्याला पालक किंवा कुटुंब प्रमुख असं आपण त्या नजरेने बघत असाल तर ह्या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाने त्यांना भेटण्यामध्ये काही गैर नाही. शेतकरी आहेत ते भेटू शकतात, कुटुंब प्रमुखाला कोणी भेटू शकतो, काय अडचण आहे? आणि कुटुंब प्रमुख जो आहे, पालक जो आहे, त्या पालकाकडे जाऊन लोकांनी आपल्या तक्रारी सांगायच्या, नाही तर कोणाकडे जायचं? आपण मुख्यमंत्र्यांना भेटायचा सल्ला दिलात, बरं वाटलं मला ऐकून. मुख्यमंत्री किती जणांना भेटले याची फक्त यादी एकदा प्रसिद्ध करा. म्हणजे मग मुख्यमंत्र्यांना भेटायला कोण जाऊ शकतो आणि मुख्यमंत्र्यांना आपले गाऱ्हाणे कोण सांगू शकतो हे तरी एकदा महाराष्ट्राला समजेल. आपण शिक्षणाबद्दल बोललात. ह्या राज्यपालांनी महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राबद्दल ठोस भूमिका घेतली. काय आपली प्रतिक्रिया होती? त्यामुळे आपल्याला फक्त राजकीय भांडण करायचं आहे, आपल्याला फक्त राजकीय संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी वाटेल त्या गोष्टींचा वापर आपण करतात. म्हणजे आत्तासुद्धा ज्या पवारसाहेबांच्या पत्रावरून आपण अशी चर्चा सुरू केली ना, त्या पत्रातलं एक महत्त्वाचं गमक लक्षात घ्या. राज्यपालांचं पुस्तक प्रसिद्ध झालं 11 सप्टेंबर 2020ला. म्हणजे त्याच्या आधी एक ते 15 दिवस तर तयार झालं असेल, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला. राज्यपालांचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं जे पत्र आहे ते 12 ऑक्टोबर 2020चं आहे. म्हणजे एक महिन्यानंतरचं पत्र राज्यपालांनी आपल्या पुस्तकात घालायला हवं होतं असं पवारसाहेब सांगतायत. म्हणजे बहुतेक त्यांना भविष्यपुराण अपेक्षित असावं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा याच्यावर बोलू. अत्यंत कोत्या पद्धतीच्या राजकारणासाठी वापर करायचा, हे तंत्र जर सोडलं तर बाकी याच्यामध्ये काही नाही. आणि राज्यपालांच्या महान परंपरेचं जर आपण बोलत असाल तर महाराष्ट्राने कोना प्रभाकररावांची राजवट बघितलेली आहे. आणि ज्या PC अलेक्झांडर साहेबांचा उल्लेख आपण केलात, त्या अलेक्झांडर साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून. आणि वसंतदादा पाटील, सुशीलकुमार शिंदे यांचा योग्य उल्लेख आपण केला. ठीक आहे, त्यांनी तिथे राजभवनात बसून काय काय केलं हे सगळ्या देशाला माहिती आहे. ठीक आहे. मी प्रश्न हा विचारला होता की यामध्ये दबाव तंत्राचा काही भाग आहे का. मी आता ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकरांनाच तो प्रश्न विचारतोय. काँग्रेसचे माजी आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. जनार्दन चांदूरकर, पत्रप्रपंच जो सुरू आहे तो एन केन प्रकारे दबाव तंत्राचा भाग आहे,
मग ते पत्र पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेलं असेल राज्यपालांच्या विरोधात, किंवा आत्ता राज्यपालांना कॉफी टेबल बुकवरनं लिहिलेलं पत्र असेल, यामध्ये राज्यपाल नियुक्त कोट्यातून ज्या 12 नियुक्त्या आमदारकीच्या होणार आहेत त्याचा एक पैलू किंवा अँगल आहे की राज्यपाल उद्या मंत्रिमंडळानं प्रस्ताव दिला तरी आमदार भरतीचा मान्य करतीलच असं नाही. मग ऐनवेळी जर का त्यांनी तशी भूमिका, कठोर भूमिका घेतली, आडमुठी भूमिका घेतली, तर मग न्यायालयात जायचं इथपासून तयारी सुरू आहे. त्याच वेळी राज्यपालांना दबावाचा भाग म्हणून जर का हे पत्र असेल असं कोणी म्हणत असेल तर तुमचं म्हणणं काय? अशी जे प्रश्न बरोबर आहे तुमचा. आणि याच्या जर आपण रूट कॉजला जर गेलो तर आत्ता जी आर्ग्युमेंट भंडारे साहेबांनी आर्ग्युमेंट जी केली तर ती ही पॉलिटिकल आर्ग्युमेंट आहे. आणि गव्हर्नर साहेबांचं लेटर, त्याच्या संदर्भात मध्ये शरद पवार साहेबांनी केलेला कॉमेंट, किंवा आपण आता जसं म्हणाला की ते 12 आमदारांच्या जागा भरण्यासंबंधामध्ये गव्हर्नरनं जर ते मान्य नाही केलं तर हायकोर्टामध्ये जाण्याची भूमिका, तर हे इट इज ए रूट कॉज जो आहे त्याचा तो म्हणजे पॉलिटिक्स आहे. आणि भारतीय जनता पार्टी बघा, देशामध्ये 60-70 वर्षे काँग्रेसचं राज्य होतं, असे प्रकार कधी झाले नाहीत. कारण सेंटर आणि स्टेटमध्ये एकाच पक्षाचं जर सरकार असेल तर तसं ते होत नाही. परंतु आता डेमोक्रेटिक अवेअरनेस लोकांच्या मध्ये येत असल्यामुळं आणि देशामध्ये 200 पेक्षा जास्ती पॉलिटिकल पक्ष रजिस्टर झाल्यामुळं आणि देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि केंद्रामध्ये कोलॅशन गव्हर्नमेंट आल्यामुळं हे असे प्रकार आता यापुढे होतच राहणार. आणि त्याची सुरुवात झाली गव्हर्नर राम नाईक यांच्यापासून. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम करत असताना त्या सरकारनं जी नावं गव्हर्नरसाठी पाठवली होती त्याच्या नॉमिनेशनमध्ये त्यांना क्युरीज विचारली. आणि क्युरीज विचारणं हा गव्हर्नरचा अधिकार आहे. कारण त्यातलं 171 कलम जे आहे ते कलम स्पेसिफाय करताय की गव्हर्नरच्या कोट्यातून नेमणुका ज्या झाल्या पाहिजेत त्या नेमणुकामध्ये साधारणमध्ये स्पेशलाइज्ड एक्सपिरियन्स असणारे लोक असायला पाहिजे. जसं लिटरेचरचं आहे, जसं सायन्सचं आहे, जसं आर्ट्सचं आहे, हे सगळे असायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीचे लोक पॉलिटिक्समध्ये फार रेअरली अवेलेबल होतात. आणि म्हणून मुख्यमंत्री हा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरला ते अधिकार देतात की नाव रिकमेंड करायचे आणि गव्हर्नरनं ती फक्त सर्टिफाय करायची, ही त्याचं स्पिरिट आहे. याला चॅलेंज भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर मग राम नाईक गव्हर्नर झाल्यानंतर सुरुवात झाली. आणखीन काँग्रेसचं असेल तिथं पण सुरुवात झाली असेल, दिल्लीमध्ये आणि याच्यामध्ये झालं असेल, परंतु हा त्याचा मेन क्रस्ट आहे. आणि म्हणून आता गव्हर्नर साहेबांनी जे कॉफी टेबलवरचं जे डिस्कशनचं जे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की भंडारे यांनी अनफॉर्च्युनेटली शरद पवारांच्यावरती पर्सनल टीका केली. जाणता राजा शरद पवार स्वतः ते म्हणत नाहीत, त्यांना जनता म्हणते हो महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या जनतेनं राज्यपालांना जनराज्यपाल म्हटलं. कशाला शरद पवार ऑब्जेक्शन घ्यायला जातील? कशाला तुम्ही ऑब्जेक्शन, आम्ही ऑब्जेक्शन घेऊ? ही लोकांनी बहाल केलेली डिग्री आहे. तेव्हा ते स्वतःला जाणता राजा असं म्हणून घेत नाहीत. आणि म्हणून यांचं टार्गेट भारतीय जनता पार्टीचं असं आहे की एन प्रकारे ना या ठिकाणी गव्हर्नरच्या ज्या 12 जागा आहेत त्या 12 जागाला डिले झाला पाहिजे. यांच्यामध्ये कोलॅशनमध्ये लफडी झाली पाहिजेत आणि यांचं कोलॅशन ब्रेक झालं पाहिजे आणि सत्तांतर झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही जी चर्चा आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याच वेळा केलेली आहे. न्यूज मीडियामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा याची चर्चा होते, आज सुद्धा होते आणि उद्या सुद्धा होणार आहे. आणि म्हणून 70 वर्षे लोकशाहीची पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये गव्हर्नरचं कॉन्सेप्ट लोकांना आता समजून आलेलं आहे. परंतु गव्हर्नर जर स्वतः ते कॉन्सेप्ट कॉन्स्टिट्यूशन मधून मानत नसतील
आणि भंडारे साहेबांसारखे सिनियर प्रवक्ते जर त्याला ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये वापरलेला शब्द नाही तर ते बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये वापरलेला शब्द नाही आहे तो, आणि दॅट हॅज बीन टार्गेटेड बाय शरद पवार. तो त्यांचा अधिकार आहे, तो माझा पण अधिकार आहे, तुमचा पण अधिकार आहे, भंडाऱ्यांचा पण अधिकार आहे, ते कुणी पण सांगू शकतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून महाराष्ट्राची आजची पॉलिटिकल परिस्थिती जी आहे अत्यंत फ्लुइड आहे. एका ठिकाणी निशाणा ठेवायचा आणि बाण दुसऱ्या ठिकाणी लागला पाहिजे, अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची ही राजकीय चाल आहे. आणि त्यांची ती चाल काय त्यांनी करू नये असं मान्य नाही, पण त्याला समर्पक उत्तर देण्यासाठी मग महाविकास आघाडीच्या सरकारला सुद्धा पवित्रा घ्यावा लागतो, आणि तो पवित्रा घेतलाच जाईल, आणि तो पवित्रा घेतला जाती आहे. आता यामध्ये जर चेंजेसच बघा, हे गव्हर्नरचं जे प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत सिरियस. आता आंध्र प्रदेशमध्ये आपल्या YSRचं जे आहे आंध्रामध्ये, त्यांनी विधान परिषद बरखास्त करून टाकली, कारण त्या विधान परिषदेमध्ये सगळे तेलुगू देशमचे सदस्य होते जे त्यांच्या पक्षाला विरोध करत होते. तसंच इथं आहे. त्याचप्रमाणे वेस्ट बेंगॉलमध्ये विधान परिषद बरखास्त करायची तुमची हिंमत असेल तर तुम्ही तशा पद्धतीचा मोशन मांडा ना विधानसभेमध्ये, आणि तुम्ही मोबिलाइज करता का बघा, तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जनतेच्या मध्ये जायचं, सरकारला बदनाम करायचं. आता सरकारचा आणि गव्हर्नरच्या नॉमिनीचा हा अत्यंत दृढ संबंध आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरल डेमोक्रेसी, फेडरल स्टेटची जी कल्पना आहे ती अशीच आहे की केंद्राचा आणि राज्याचा समन्वय असला पाहिजे. इथं केंद्राचा आणि राज्याचा समन्वय कसा बिघडला जाईल आणि केंद्राला कसं गव्हर्नर लिहिल की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झालेला आहे. मध्ये मध्ये जर त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्र वर इन अ बेटर वे चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी झाली, चांगल्या संकटातून आपण पार पडलो. उद्धव ठाकरेला त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे पण ते देत नाहीत. त्याचं कारण असं की त्यांचे पॉलिटिकल पॉईंट्स जे आहेत ते पॉलिटिकल पॉईंट्स त्यांचे कमी होतात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे जरी पॉलिटिक्स असलं तरी ए पार्टी विथ डिफरन्स म्हणून जनता तुमच्याकडे बघत होती, आणि जनतेला तुम्ही सांगत होता की वी आर ए पार्टी विथ डिफरन्स. तर यू आर नॉट ए पार्टी विथ डिफरन्स. तुम्ही पार्टीचा कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही जरी मोठा तुमचा फंक्शनरी, कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी असेल, आता ते गव्हर्नरकडे त्या कंगना ते रेनॉल्ड ती बाई गेली आणि तिच्या संदर्भामध्ये न्यूजपेपर, गव्हर्नमेंट इज सच अ सॅक्रेड अथॉरिटी, एवढी महत्वाची आणि एवढी चांगली अथॉरिटी आहे, याच्याकडे या असल्या छोट्या आणि फिल्दी का ह्याच्यामध्ये गव्हर्नर सारखी इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. हा तिला आला असेल तर तिला एखाद्या पत्राचं उत्तर देऊन टाकायचं. आय हॅव सीन इट. बाकीचे गव्हर्नर करतच होते याच्यापूर्वी, ठीक आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये करत आहेत, पण त्याने ते डायरेक्ट. आता सेक्युलरिझमचा जो प्रश्न शरद पवार, हा बोला शरद सेक्युलरिझम ते सुद्धा तसंच आहे. आणि म्हणून हे इट इज अ मॅटर ऑफ ग्रेट, ही सेक्युलरिझमचा जो प्रश्न जो आहे तो इट इज अ मॅटर ऑफ ग्रेट कन्सर्न. आणि गव्हर्नर सारख्या माणसानं मुख्यमंत्र्याला तुम्ही सेक्युलर कधीपासून झाला हे विचारणं इट इज अ मॅटर ऑफ शेम. ठीक आहे. डॉक्टर नीलम गोरे, हाच एक प्रश्न आहे की राजभवन विरुद्ध मंत्रालय हा कुरघोडीचा वाद आहे आणि तो वेळोवेळी उफाळून आलेला आहे. वर्ष सरत आहे आता हा वाद सुरू आहे, यानं त्या निमित्तानं सुरू आहे. पहिल्यांदा प्रकर्षानं कधी आला जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव गेला आणि राज्यपालांनी तो परत पाठवला. शेवटी त्यांना विधान परिषदेची निवडणूक लवकर पंतप्रधानांना फोन करून लावून घ्यावी लागली, तेव्हा ते विधान परिषदेवरती म्हणजे मुख्यमंत्री आमदार बनले. तिथून हा वाद खऱ्या अर्थानं पुढे आला. नंतर तो पत्रप्रपंच वाढला. आज नो कोविड झोन किंवा कोविड फ्री झोन राजभवन असल्यासारखं जो तो राजभवनाकडे जातो, चहा पिऊन तर नक्कीच येतो. तर हे सगळं बघितल्यानंतर राज्यपाल किंवा राजभवनमध्ये बसलेली जी व्यक्ती राज्यपाल आहे त्यांची प्रतिष्ठा, ती संस्था, तिचं कार्यक्षेत्र, यावरती आपण जी चर्चा करतो आहोत ती योग्य असं वाटतंय? योग्य आहे आणि चर्चा करण्यासारखंच घटना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये. खरं तर राज्यपालांना कायदेशीर त्याच बरोबर वैधानिक
प्रशासकीय आणि आर्थिक असे अनेक प्रकारचे अधिकार असतात आणि त्या अधिकारांच्या मध्ये मुख्यतः आपलं लोकशाहीचे स्तंभ जो आहे संपूर्णपणे विधिमंडळ, त्या विधिमंडळाच्या मध्ये सर्व आमदारांना संबोधित करणं असेल किंवा विधिमंडळाची सूचना काढणं असेल, विधिमंडळाचं अधिवेशन थांबवल्याची सूचना असेल, या सगळ्यामध्ये राज्यपालांची मान्यता लागत असते. ऑर्डिनन्स जे निघतात ज्यावेळेला अधिवेशन चालू नसतं त्यावेळेला राज्यपालांची सही अपेक्षित असते आणि म्हणून राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांचे चांगल्या पद्धतीने सुसंवाद राहावा अशी मूळची रचना आहे. परंतु ही काही पहिलीच महाराष्ट्रामध्ये घडणारी घटना आहे अशातला भाग नाहीये. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झाल्याची उदाहरणं आहेत. काही वेळेला आपल्याला असंही दिसलेलं आहे की राज्यपालांनी सकारात्मक काही मुद्द्यांवर भूमिका घेऊन राज्य सरकारला प्रभावित केलेलं आहे. तर काही वेळेला असंही चित्र दिसलेलं आहे आपल्याला की केंद्रामधल्या नेत्यांना जे पाहिजे आहे ते निर्णय वळवून घेण्यासाठी सुद्धा त्यांचा अत्यंत हुशारीने चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला जातो. तर काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की राज्यपाल जे आहे ते सरकारला, केंद्र सरकारला वाटत असेल यांनी 4 पावलं पुढे धावावं, पण एखादा असतं तसे म्हणजे गडी की ते वेडेवाकडे सुद्धा धावून दाखवतात. तुरु फास्ट एकदम सगळ्यांना करतात. याच्यासाठी करत असतात की जेणेकरून सगळे लोक गोंधळून जावे. मला 2-3 उदाहरणं द्यायची अशी. हे आता सेक्युलर आणि हा विषयाचं तर निमित्त म्हणजे अगदी उघड कहर झाला याच्यामध्ये की मुळामध्ये ज्या राज्यघटनेला घेऊन आपण काम करतो, राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण ज्या क्षणी कुठलेही मुख्यमंत्री, कोणतेही पंतप्रधान एक वैधानिक जबाबदारी घेतात त्यावेळेला त्यांना त्या राज्यघटनेच्या चौकटीतच काम करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. आपल्याला हे चांगलं माहिती आहे. अगदी इथपर्यंत की शिवसेना भाजपचं सरकार होतं तर त्यावेळेला श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल राज्य सरकारने फेटाळल्यावर सुद्धा त्याच्यानंतर केंद्र सरकारने त्यावरती निर्णय घ्यायचा ठरवला. म्हणजे मी याच्यासाठी उदाहरण देते की राज्यपालांचं प्रत्येक म्हणणं आणि केंद्र सरकारचं प्रत्येक म्हणणं प्रत्येक पक्ष सातत्याने स्वीकारत असतो अशातला भाग नाहीये. पण अगदी शपथविधी माननीय उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून आणि पहिला 6 मंत्र्यांचा जेव्हा शपथविधी शिवाजी पार्कवर झाला त्या शपथविधीच्या वेळेला सुद्धा काही लोकांनी, काही नेत्यांनी, काही मंत्र्यांनी नावं घेतली, इतर विभूतींची नावं घेतली. त्याच्यावरून त्यांनी व्यासपीठावरतीच रागवले, ते संतप्त भूमिका दाखवली त्यांनी. ते साधारणपणे कोणी असं वागत नाही, अशा पद्धतीने करत नाही. नंतर दुसऱ्यांदा परत विधिमंडळाच्या बाहेर प्रांगणामध्ये शपथविधी झाला. त्या शपथविधीमध्ये तर मंत्र्यांना बोलावून ते राग भरले तिकडे जे आहेत ते की तुम्ही असं का बोलता, असं का उल्लेख करताय तुम्ही. आता शेवटी मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनी सगळे उल्लेख करायला पाहिजे, परंतु हे उल्लेख करत असताना सुद्धा त्या पदाची किंवा त्या भूमिकेची काही एक गरिमा असते की त्यावरचे मंत्री, मग ते मुख्यमंत्री असतील किंवा स्वतः राज्यपाल असतात, हे सांभाळत असतात. परंतु मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना सुद्धा राज्यपालांनी हे सगळं त्यावेळेला तिथून सुरुवात करून स्वतःची चुणूक दाखवली. मुळामध्ये सरकार स्थापन करत असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळेला आम्ही गेलो आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की विधिमंडळामध्ये तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागेल, त्याच्यानंतर हा निर्णय झालेला आहे. आणि एका अर्थाने म्हणजे पहाटेचा शपथविधी झाला नसता तर पुढचं सगळं नाट्य करणं शक्य झालं असतं की नाही हाही प्रश्न होता सगळा. अशा वेळेला अगदी ज्याला आपण म्हणू ना की घशामध्ये एखादं माशाचा काटा अडकावणं, तसं आमचं गव्हर्नमेंट हे कुठेतरी राज्यपालांना डाचतं आहे असं सातत्याने वाटतं. सेक्युलरचा प्रश्न तर आहेच, पण 12 राज्यपाल नियुक्त्याच्या आधी ज्यावेळेला विधिमंडळामध्ये विधानसभेतून विधान परिषदेचा निर्णय त्यांनी घेतला तर आपल्याला माहिती आहे सर्व जणांना की सर्व पक्षीय सहमती झाली. ज्या वेळेला शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी 4ही पक्षांनी सांगितलं की आम्ही एकमताने आमचे हे करतो, म्हणजे निवडणूक ते कमीत कमी कालावधी होईल अशी हमी दिल्यानंतर त्यांनी त्याला सुद्धा परवानगी दिली. नाहीतर सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात कार्यवाहीच्या संदर्भात आणि एक स्पष्ट दिसतंय की बाहेर जे मैदानातून, रणांगणातून, जनतेतून किंवा बाहेर डावपेच जे चालू आहेत त्या डावपेचाचे सूत्रधार म्हणून राज्यपाल काम करतायत का काय असा प्रश्न पडावा. नव्हे तर मी आता काही मर्यादा आहेत म्हणून मी असं म्हणेन त्यामध्ये की प्रश्न पडूच नये अशा पद्धतीने हे सगळं वर्तन चाललेलं आहे. सर्व टेलरमेड गोष्टी चाललेल्या आहेत का काय अशी शंका वाटते, काळजी या गोष्टीची वाटते की लोकांच्या मध्ये मंदिरांवरून सांगितलं जातं मंदिरं का उघडत नाही, मग गोव्यामध्ये मंदिरं जी आहेत ती का बंद आहेत, हेच राज्यपाल आहेत, हेच महामहिम व्यक्तिमत्व आहेत, मग तिकडची मंदिरं जी आहेत त्याच्याबद्दल एक भूमिका, इकडच्या मंदिराबद्दल एक भूमिका. आणि कसं आहे दुनिया जी आहे ना त्यांची काहीतरी स्मृती नावाची गोष्ट फार छोटी आहे, अल्लड आहे.
अशी काही लोकांची खूप मोठी समजूत झालेली आहे. राज्यपालांचा आदर करणं हे मला तर मी उद्धव साहेबांचा स्वभाव गेली 20-25 वर्ष ओळखते, तुम्ही सर्वजण ओळखता. मुद्दामून कुणाचा तरी अपमान करणं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. ज्यांच्याशी त्यांचे मतभेद झाले त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला अति होतं त्याच वेळेला अगदी ते प्रतिकार करतात किंवा बोलत असतात या गोष्टी ज्या आहेत ते उघडपणाने. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्रजींबद्दल पराकोटीचे मतभेद झाले तरी त्यांनी अगदी शेवटपर्यंत सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मराठा आरक्षणासारख्या विषयात त्याच्याशी संवाद चालू असतो. परंतु राज्यपाल जे आहेत त्यांना अमित शहांनी सुद्धा जाणीव करून दिली की राज्यपालांनी हे शब्द वापरायला नको होते. आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला असं दिसतंय की आता 12 जागांचा प्रश्न आहे, तर खरं तर त्यांना विधानसभेतली एक जागा अँग्लो इंडियन समाजासाठी असणारी जी जागा आहे ती नेमण्याचा त्यांना अधिकार असतो. बाकीच्या ठिकाणी प्रघात असा आहे, कायदा असा म्हणतो की विधान परिषदेची जी नावं कॅबिनेट देते ती नावं ते मान्य केली जातात. ते स्वतःचं मत सांगू शकतात. सही करायची की नाही त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांना विनंती जेव्हा मुख्यमंत्री करतात तेव्हा कॅबिनेट सांगतं त्यावेळेला किती एखादी गोष्ट अडवून धरायची. तर मला असं वाटतं की एक असं आहे, हे पहा आता एक स्पष्ट मी बोलते, मेडिकलच्या भाषेत थोडं बोलते की काही प्रयत्न केला सुद्धा ती मात्रा लागूच पडणार नाहीये. तरी सुद्धा काही पक्षांमध्ये अनेक लोकांना आश्वासनं दिली जात आहेत, विरोधी पक्ष असून सुद्धा, की डिसेंबरमध्ये होणार आहे आणि त्याच्यात 4 जागा विरोधी पक्षाला मिळणार आहे. कशाच्या आधाराने बोलतायत हे सगळं? म्हणजे आतापर्यंतचा अपघात आहे. दुसरा मुद्दा येतोय की कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना मिळावं. 14, 20, 22 कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये क्रीडा असेल, सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्र असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यांच्यात गुण आहेत अशा प्रकारचे लोक असतील. पण मला असं म्हणणं आहे, म्हणजे आता याच्यावर माझी काही लोक टीका करतील, पण मला असं वाटतं की राजकारणी म्हणजे सगळे दगड आहेत, त्यांना काहीच संदर्भ नाहीये, त्यांना काहीच समज नाही, असं तरी का धरताय तुम्ही? ठीक आहे. महानोर होते या सभागृहामध्ये, अनेक लोक होते, नांदगावकर होते, ज्यांनी विविध क्षेत्रात काम केले असे लोक होते याच्यामध्ये. आमच्या पक्षाने तर अशा राखीव जागा नसताना पत्रकारांना कितीतरी जागा दिलेल्या आहेत राज्यसभेमध्ये. त्यामुळे राजकीय पक्षांना वैचारिक परिपक्वता नाही असं कुठेतरी वातावरण निर्मिती करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. मी एक म्हणेन की बाबा आज आता कॅबिनेटमध्ये निर्णय होतोय त्यामुळे माझ्याकडून पुढची नावं कुठली असतील याचं भाष्य करण्याची आपण अपेक्षा धरू नका. पण मी एवढं सांगेन की त्यातल्या त्यात कुठलाही पक्ष या निकषामध्ये बसेल असेच लोक देण्याचा प्रयत्न करणार. त्याच्याबद्दल मला वाटत नाही की अशा पद्धतीने ठीक आहे. मी शेवटी राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय. रविकिरण देशमुख, 2-3 गोष्टी आहेत ज्या आत्ता या चर्चेतून सुटल्या आहेत. एक तर राज्यपालांनी मॉरल पोलिसिंग सारखं मॉरल गव्हर्नन्स करावं का? करावं तर मग त्यांनी त्यावरती प्रत्येक वेळ ठाम राहावं, स्वतःच ती चौकट ओलांडू नये. जशी त्यांनी जनराज्यपाल ही टर्म शीर्षक म्हणून त्यांच्या पुस्तकाला वापरलं. त्यांच्या का म्हणतोय? कारण हे जे कॉफी टेबल बुक आहे जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी, हे महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयानं प्रकाशित केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जनतेच्या पैशावरती हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तेव्हा शरद पवारांनी जनराज्यपाल हा शब्द हा राज्यघटनेत आहे का याची तपासणी झाली आहे का? नसेल तर मग हा का वापरला गेलेला आहे शासनाच्या प्रकाशनाकडून, असा प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे. पण यामध्ये कुठे ना कुठे राज्यपाल इतर वेळी जे कुरघोडी करतात त्यांना शह देण्याचा प्रयत्न हा दिसतो आहे. शरद पवार प्रत्येक वेळेस राज्यपालांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आम्हाला शिकवताय, तुम्ही सुद्धा कुठं ना कुठं चुकताय, तिथं आम्ही सुद्धा तुम्हाला शिकवू. आणि मागचं जे पत्र होतं पंतप्रधानांना ते तर सरळ सरळ शरद पवारांनी पंतप्रधानांना हे सांगितलं की बघा तुमचे राज्यपाल काय करतायत. मला असं वाटतं हे कुरघोडीचं आहे. आणि यातून आता राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्याच्या ज्या जागा आहेत त्यावरून राज्यभवन विरुद्ध मंत्रालय हा वाद शिगेला पोहोचणार आहे. कारण राज्यपाल सहजासहजी यादी आहे तशी स्वीकारतील असं दिसत नाही आहे. आशिष, तुम्ही 2-3 मुद्दे उपस्थित केलेत. पहिला माझा मुद्दा आहे कॉफी टेबल बुक बद्दल. सर्व मान्यवरांना आठवत आहे की केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काही महिन्यांपूर्वी एक सरळ सरळ आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की याच्या पुढे कुठल्याही मंत्रालयाने केंद्र सरकारच्या कॅलेंडर काढायचं नाही, डायरी काढायची नाही, कॉफी टेबल बुक काढायचं नाही.
ठीक आहे, हा पहिला मुद्दा. राज्य सरकारने सुद्धा असेच आदेश काढलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाने काढलेत का अर्थ खात्याने काढलेत की यापुढं डायरी छापू नका, कॉफी टेबल बुक काढू नका, कॅलेंडर छापू नका. मला एक कळत नाही की मग राजभवन कुठे, ह्या दोन्हीत येत नाही का? हे स्वतंत्र बेट आहे का? कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे. कॉफी टेबल बुक कशासाठी काढायचं मला काही कळलेलं नाही आहे की जेव्हा केंद्र सरकार म्हणतं असं काही करू नका, जेव्हा राज्य सरकार म्हणतं असं काही करू नका. बरं हे का म्हणाले? कारण करोना व्हायरसमुळं या देशापुढे प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण पुरेशी संवेदनशीलता दाखवायची की नाही ह्या आर्थिक परिस्थितीबद्दल, लोकांच्या प्रश्नांबद्दल? तेव्हा केंद्र सरकार राज्यानं पैसे देऊ शकत नाही जीएसटीच्या वाट्याचे. तेव्हा केंद्राने नाईलाजाने हा निर्णय घेतलेला आहे की कुठेतरी आपल्याला खर्चात बचत करायची आहे. राज्य सरकारने पण खर्चात बचत करायचे अनेक उपाय काढलेले आहेत. आपल्या विकास योजना ठप्प झालेल्या आहेत. मग मुळात कॉफी टेबल बुक राजभवनवरनं का प्रकाशित व्हावं याचा मला खेद वाटतो, म्हणजे दुःख वाटतं की आपण उच्चपदस्थानी संवेदनशीलता दाखवायची कधी? जनतेपुढे आदर्श निर्माण करायची की नाही आपल्याला? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे नावाबद्दल. जनराज्यपाल. राजभवनवरनं कॉफी टेबल बुक काढण्याची तशी काही फारशी पद्धत नव्हती. राजभवन हा हेरिटेज प्रेसिंक्ट आहे, म्हणजे अभिजात वारसा असलेला परिसर आहे. त्याची माहिती देणारी पुस्तकं यापूर्वी निघाली आहेत, ती चांगली उद्बोधक असतात. तसं एखादं पुस्तक अजून काढलं असतं नवीन तरी आपण समजू शकलो असतो. मुळात राज्यपालांना राजकीय भूमिका घेण्याचं काहीच कारण नाही. ते इतर लोकांना, भरपूर लोकांना भेटतात वगैरे, ठीक आहे. एक लक्षात घ्या, आपल्या राज्यघटनेने अनेक चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत पुढच्या पिढ्यांसाठी भावी मार्गदर्शक म्हणून. आपल्याकडे चेक्स अँड बॅलन्सची एक पद्धत आहे की कुठलीही संस्था ह्या देशातली बेभान होऊ नये, आपल्या मर्यादांचं उल्लंघन करू नये, म्हणून त्याच्यावर वचक ठेवणारी एखादी दुसरी संस्था आपण बनवली आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल. या दोघांना आपण कॉन्स्टिट्युशनल हेड म्हणजे घटनात्मक प्रमुख मानतो. हे घटनात्मक प्रमुख हे घटनेची प्रत आपल्या कार्यालयात ठेवून त्याची पूजा करण्यासाठी नसतात. घटनेची प्रत, घटनेचं रक्षण म्हणजे घटनेचं पुस्तक ठेवणं नाही. या घटनेनुसार हे राज्य चालतं की नाही, या घटनेनुसार हा देश चालतो की नाही, घटनेमध्ये सर्वसामान्य नागरिक, शोषित, वंचित, महिला, मुलं यांच्यासाठी ज्या काही गोष्टी आपण आखून घेतलेल्या आहेत त्याच्यानुसार आपला कारभार चालतो की नाही हे पाहण्यासाठी या संस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि ज्यावेळी निवडून आलेली सरकारं या मर्यादांचं उल्लंघन करतात, वागतात, त्यावेळी त्यांना नीट व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या चुका दाखवून त्यांना मूळ त्यांच्या मार्गावर परत आणण्यासाठी ह्या घटनात्मक संस्थांची निर्मिती झालेली आहे. राज्यपालांना अनेक चांगली कामं करण्याची सुसंधी आहे. त्यांनी फक्त राजभवनावर बसावं आणि शिष्टमंडळांना भेटावं एवढं अभिप्रेत नसतं. पण काय झालेलं आहे, आपल्या देशामध्ये एक पायंडा पडलेला आता वर्षानुवर्ष की 3 प्रकारची व्यक्तीची नियुक्ती होते. एक, त्या राज्यामध्ये जो राजकीयदृष्ट्या अडचणीचा व्यक्ती तयार होतो की याला या राज्यात ठेवलं तर इथं काहीतरी गडबड होईल, तेव्हा केंद्र सरकारमार्फत त्या व्यक्तीची राज्यपाल पदावर इतर राज्यामध्ये नियुक्ती केली जाते. दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीने खूप रिच कॉन्ट्रीब्युशन म्हणजे खूप वर्ष काम केलं एखाद्या पक्षासाठी, सरकारसाठी, तेव्हा त्यांना त्या राजकारणातून बाजूला झाल्यानंतर त्यांना एक सन्मान म्हणून त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाते. आणि तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मुद्दाम एखाद्या राज्यामध्ये जर आपल्या विचाराचं सरकार नसेल तर केंद्र सरकारमध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असेल तर अशी व्यक्ती तिथं नियुक्त केली जाते. दुर्दैवाने कुठलाही राजकीय पक्ष मी जे बोलतोय त्याच्याशी असहमत होणार नाही. मॅक्झिमम गव्हर्नर्स हॅव बीन अपॉइंटेड ऑन दिस क्रायटेरिया ओनली. याच निकषावर अशा राज्यपालांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे काही अनिष्ट पायंडे पडत चाललेले आहेत आणि हा चिंताजनक बाब आहे असं मला वाटतं. एक पत्रकार म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, अ व्यक्ती आहे का ब व्यक्ती आहे, क्ष पक्ष आहे का य पक्ष आहे हे महत्त्वाचं नाही. आपल्याला कुठली राजकीय भूमिका नाही. प्रश्न आहे या देशामधल्या संस्था आपण खिळखिळ्या करण्याचं, ठिसूळ करण्याचं काम हाती घेतलंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शरद पवार साहेबांचा जो मुद्दा आपण उपस्थित करताय, त्यांनी लिहिलेलं पत्र हे त्यांच्या भूमिकेला साजस आहे. कारण शरद पवारांनी असंच पत्र किंवा अशीच भूमिका कोना प्रभाकर राव यांच्या बाबतीत घेतली होती. 85-86 मध्ये कोना प्रभाकर राव जेव्हा त्यांच्या मूळ मार्गावरनं अतिशय वेगळ्याच मार्गावर चालले होते आणि ह्या राज्यामध्ये प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला होता की राज्यपाल म्हणजे करतायत काय हे. भयंकर घटना घडलेल्या आहेत त्या काळामध्ये 85-86 मध्ये. शरद पवार विरोधी पक्षनेते होते. शरद पवार हे विरोधी पक्षनेते होते, समाजवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांनी मोर्चा काढलेला आहे. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या वर्तनावर चर्चा करा म्हणून ठराव आणला होता. त्या दिवशी सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे. राजभवनविषयी किंवा राज्यपालांविषयी सभागृहामध्ये चर्चा करण्याची पद्धत किंवा संकेत नाहीत
ही एक चांगली बाब म्हणून घटनाकारांनी संकेत घालून दिलेले आहेत. पण आता असं वागल्यानंतर अशा चर्चा झाल्या पाहिजेत की काय असं वाटायला लागलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. माझा भंडारी, शेवटी मी तुम्हाला एवढं विचारेल, राज्यपालांना हा अधिकार आहे, जी यादी राज्यपाल नियुक्त कोट्यातल्या आमदारांची राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेऊन त्यावरती शिक्कामोर्तब करेल, मंजुरी देईल, ती यादी नाकारण्याचा अधिकार आहे राज्यपालांना? राज्यपालांना या संदर्भात आणि एकूणच राज्यपाल म्हणून नेमके काय अधिकार आहेत आणि काय त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या घटनेने स्पष्ट केलेल्या आहेत. आणि कोणत्याही राज्यपालाला, मग ती व्यक्ती कोण आहे, कुठल्या पक्षाची आहे, ह्याला काही अर्थ नाही आहे. कोणत्याही व्यक्तीला राज्यपाल पदावर बसल्यानंतर घटनेच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. आपण जे करू ते घटनेच्या चौकटीत आहे ह्याची खात्री करून घेऊन त्यांना ते करावं लागेल. आणि सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपालसुद्धा त्याच पद्धतीने काम करतील ह्याची मला खात्री आहे. फक्त एक मुद्दा मला अशी स्पष्ट करू द्या की हा जो राज्यपाल आणि राज्य सरकार ह्यांच्यामधल्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला येतो, उपस्थित होतो, त्याच्यावरती खूप बोललं जातं. 1983 सरकारिया कमिशन नेमलं होतं आणि या सरकारिया कमिशनने अत्यंत महत्त्वाच्या शिफारसी केल्या. राज्य सरकारने सरकारिया कमिशनचा, राज्य सरकारने त्यावेळेच्या केंद्र सरकारने सरकारिया कमिशनचा अहवाल आल्यानंतर तो स्वीकारला की नाकारला हेही सांगायचे कष्ट घेतले नाहीत आणि त्यातल्या शिफारशींचं काय करायचं हेही सांगायचे कष्ट घेतले नाहीत. 1983 पासून काँग्रेस, आजची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्ष हे त्या ठिकाणी असताना आज जे लोक राज्यपालांच्या भूमिकेबद्दल, केंद्र राज्य संबंधांबद्दल इतक्या सगळ्या पोटतिडकीने बोलत आहेत, त्यांना इतक्या वर्षामध्ये कधी सरकारी या कमिशनची आठवण नाही झाली आणि त्यांच्या शिफारसींवर आपण काम करावं असं वाटलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये राम नाईकांचा संदर्भ देताना रमेश भंडारींना विसरतात. त्यामुळे आपण करू ते बरोबर आणि समोरचा आपलं पद गेलं, आपली खुर्ची गेली की दुसरा जो कोण येईल तो नालायक, अशा तऱ्हेची जी वृत्ती आपण बोलण्यामध्ये दाखवतो ती कामाची नाही. त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपण सामाजिक जीवनामध्ये वावरू शकतो एवढंच मला सुचवायचं आहे. ठीक आहे. हेमंत टकले, राज्यपालांनी जर का आमदारांची यादी नाकारली तर राज्य सरकार समोर पर्याय काय? हो, बार्गेनिंग करणे विरोधी पक्षाबरोबर, राज्यपाल आमच्या नाकारू तुमच्या शकत चार नाही. असं म्हणून मग राज्यपालांना तुम्ही सांगा की यादी क्लिअर करा. नाही, अजिबात नाही. तसं होणार नाही, तसं अजिबात होणार नाही. कारण राज्यपालांना त्याचा पूर्ण अभ्यास करून जी मान्यता द्यायची आहे ती कॅबिनेटचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो ठराव होईल त्याला त्यांना मान्यता द्यावीच लागते अशी घटनेची तरतूद आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आशिष, मला वाटतं की हे जे आपले जनराज्यपाल आहेत त्यांची तिकडच्या राज्याचे मुख्यमंत्री असताना काहीतरी थकबाकी राहिल्याचं मध्यंतरी वृत्तपत्र वाचलं आणि ते न दिल्यामुळे तिकडच्या कोर्टाने समन्स बजावलंय त्यांच्यावर असंही बातम्यांमध्ये आलं. महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या किंवा जनराज्यपालाच्या पदाला अत्यंत क्लेश व्हावेत असं महाराष्ट्रातल्या जनतेला त्यामुळे वाटतं. त्यामुळे राज्यपालांवर असं थकबाकीचं प्रकरण येऊ नये आणि ते थकबाकीचं आलं तर महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी महाराष्ट्रातल्या जनतेने ते खऱ्या अर्थाने जनराज्यपाल करायचे असतील तर त्यांचं जे देणं आहे ते देण्याची व्यवस्था करावी अशी मी त्यांचं समर्थन करणाऱ्या किंवा त्यांच्या भूमिकेचं स्वागत करणाऱ्या सगळ्यांनाच सांगतो. कारण ही महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची गरिमा आहे, ती आपल्याला जपायची. म्हणून असं समन्सही आपल्याला नको. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या घटनेच्या चौकटीत राहून जे जे योग्य असेल ते करावं आणि एक संवादाचा सेतू बांधावा अशीच त्यांना विनंती आहे. ठीक आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. कारणही असंच आहे की हा जो काटशहाचा खेळ चाललेला आहे हा फार काळ चालता कामा नये. आता महाराष्ट्र कोविड पासून हळूहळू मुक्त होतोय, गाडी पूर्वपदावरती राज्याची येते. अशा वेळेस राजभवन आणि मंत्रालय यांनी हातात हात घालून राज्याचा सरकारचा जो गाडा आहे तो हाकायला हवा. कुरघोडीचं जर का नाट्य सारखं रंगत गेलं तर मग जनतेच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार हा प्रश्न पुन्हा पुन्हा चर्चेला घ्यावा लागतो, जसा आज आपण तो घेतलाय. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.